वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईन, तुझ्या आई जवळ जाईन रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईन रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईन रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं आई जवळ जाईन रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं आई जवळ जाईन रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं आई जवळ जाईन शिवसेना म्हणून असं विभाग या ठिकाणी पालकांना सुद्धा दुबईत मिळाले हा कार्यक्रम करण्यासाठी. बरोबर जरा शांत दुबईत मिळाले, दुबईत कार्यक्रम करण्यासाठी मानगावात कार्यक्रम सुद्धा देणार. मला निश्चितपणे माहिती या गर्दीमध्ये उपस्थित असतील आणि शिवसेना शाखा म्हणत असो यांच्या माध्यमातून दादांची फरमाईश त्यांनी मला सांगितलेली आहे. कार्यक्रमांनी त्यांनी जर निश्चितपणे पोहोचवली गाण्याचा प्रयत्न करेन. विषय कसा म्हणतो आई देऊ शकते. जेव्हा आई नाही त्याला असं आहे. चार जोडी सचिन बोल म्हणतात मला राज पालकर, प्रज्वल वडेकर दादांच्या माध्यमातून बक्षीस झालंय. राधा म्हणते कृष्णाला विश्लेषण करून सांगतो. राधा म्हणते कृष्णाला धरू नको आपण सोड आमचीवर लांब हो रे, आमच्या वाट्यात काही येऊ नको, लांब हो रे. त्यांना काय बोलत नाही, येऊ नको आमच्या मागे, आमच्या पाठीवर काय येऊ नको. अशी निघेन अशीच जाईल जर आमच्या आम्हाला छेडशी, अशीच जाईल निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईल. हे सांगून रागानं काय विषय आहे, काय लागण्यासारखा विषय आहे. मराठी भाषा आहे माझी आणि मी काय वाईट काय बोललो नाही, भावलं नाही. कमरेच्या खाली जर मी बोलत नाही तुम्हाला माहिती आमचे कार्यक्रम जाहिरांचं सुद्धा चालतात. आणि एवढा शक्ती तुला व्हायला पाहिजे. भांडणात मारामारा करायला लागतात लोक, शक्ती तुला तेवढं नको व्हायला, कशाला रागायला पाहिजे. आणि मग ते कुठेतरी मग हात सुटतोय कुठं बघायचं आणि मग कोणाच्या तरी खांद्या बंदूक ठेवायची की झाड म्हणा झोपणारा सचिन बुवा नाही. माझ्या बापाने मला शिकवलं आग्र्यावरनं सुटका कशी करून घ्यायची.
शिवरायांचा मावळा आहे. दोन पावलं मागे पण अशी झडप टाके, दोन पावलं सगळं मागे पण अशी झडप टाके. माझ्या आमच्या बापाने शिकून गेला, शिवरायांचा मावळा आहे मी. आग्र्यातून सुद्धा कशी करून घ्यायची हे मला माहिती आहे. दादांच्या माध्यमातून सुशांत दादा 1000 आले. आज सगळ्या मोठ्या नोटा येतात, बारीक नोट नाही बघा. ये आली बघा, मोठीच आहे. सचिन बुवा कट्टर फॅन, सायली सुजित घरशी लाभ भरायची बाटली नेली, उत्तर नाही दे बक्षीस आले साईंच्या माध्यमातून. सचिन बुवा फॅन, सायली सुजित घरशी लाभ भरायची बाटली नेली 500 रुपये. ऐका दादा मला वेळ द्या फक्त, मला दुसरी बारी नाही करा दिली तरी चालेल. राज पालकर, प्रज्वत वडेकर, आर्यन बागवे, मानगाव रायगड, फरमाईश चल रे गोपाळा. ऐका त्यात माहिती आहे का, ओझतरा मोठीच नोट आहे ती पण 4-5 नोट आहे. ऐका रवळनाथ रिमिक्स रमण मंडळ रत्नागिरी लय भारी गोवाच्या आपल्यासाठी निर्माता यांच्या माध्यमातून हे तुमच्या मायबापांचं प्रेम आहे माझ्या. मित्रांनो 9 महिन्याची बायको प्रेग्नेंट आहे सुशांत दादांची, पण सचिन भावावर किती प्रेम आहे. 9 महिन्याची. हे कपडे आहेत ना, कपडे 5 वर्ष दरवर्षी 2 ड्रेस येतात, 2 ड्रेस दरवर्षी न चुकता. शंतनू गवळी म्हणून बोलल्या, गवळी समाजाचा दरवर्षी न चुकता जॅकेट सकट शिवून बापाचे दरवर्षी 5 वर्षात 1 रुपयाचा खर्च नाही केला या ड्रेससाठी. या ठिकाणी पालघरला आले, बुवा म्हणतात पोरांना काय परफ्यूम आणू, बुवा दुबईतून बॅटरी आणू, काय हो लोकांचं प्रेम. योगेश दादा कनावचे चेन्नईमधून परवा आले, सत्तेसाठी लाचार झाले. या गाण्यावर 5,500 रुपये उधळून गेला. 5,500 रुपये जाताना सांगून गेला, बुवा एक फॅमिलीला घेऊन या विमानाची तिकीट काढत होतो. हे प्रेम नाही तर काय होतं हे काय म्हणून वळण पटवून दिले. मुख्य गाण्याकडे चला, ज्यासाठी रात्रभर जागलोय 5 वाजेपर्यंत. कोणाची जिरवायची किंवा त्यांनी हे केलं म्हणून हे करायचं नाही. 2 वर्ष झगडतो यासाठी, 2 वर्ष झगडतो. ऐका माझा लेखी विषय शाहिरांना मी दिलेला आहे, लेखी विषयाच्या स्वरूपात आहे. मी बुवांना विचारलेला आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय. सन्माननीय धावडे मौली आलेले आहेत, त्यांनी मला भाग देण्याचा प्रयत्न केला. जरासंध, भगीरथ, गणपती आणि बरेचसे बळीराम वगैरे अशा काही गोष्टी मला त्यांनी दिली. मी जातीवंत शक्तीवाला आहे. आम्ही शक्तीवाल्यांचीच परंपरा आहे, ज्यांनी 5 वर्षांचे काढून मला ज्यांनी प्रश्न मान्य केला, मी माझा मान्य केला. आज तुमची पाळी आहे, आज तुमची वारी आहे. ऐका कशी ती शाहिरीने मला प्रश्न विचारला, मी प्रश्नपद गाणार नाही, त्याचा वेळ 5-6 मिनिटं मला तुम्ही ह्या देवाने प्रश्नपद नाही घेणार. हो घेतो, प्रश्नपद गाणार नाही. वाचा विषय आहे माझ्यावर. गेले अनेक वर्ष अनेक शाहिरांकडे विषय आहे. शेती करताना कमरेला आकडी मोठी बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. देव एक राजा आणि त्याचा परिवार, अशी पौराणिक स्वरूपातील कथा वंदनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. तसेच शंकर खंडोबा ज्योतिबा वगैरे सांगू नये असं त्यांचं म्हणणं. निश्चित ऐका मित्रांनो, बळीराजा थोडक्यात सांगतो, आता जास्त घेत नाही. उत्तर फार मोठं एका वाक्यात नाही देऊ शकत. वाक्यात एकच आहे उत्तर, पण त्याचं विश्लेषण आहे ना, ते कसं काढलंय ते तुम्हाला आवर्जून सांगतो. नागरी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, प्रल्हादाचा पुत्र, हिरण्यकशिपूच्या कुळातला, राक्षस कुळातला होता. फार ज्ञानी राजा होता, पण निश्चितपणे त्याच्या कुळात कोणी, त्याच्या राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं मित्रांनो, कोणीच दुःखी नव्हतं. पण त्याची एक महत्वाकांक्षा होती, जशी बुवांची आहे. जशी बुवांची महत्वाकांक्षा, तशी त्याची महत्वाकांक्षा काय होती की 3 लोकांवर मी राज्य करणार, 3 लोकांना मी माझ्या अधिपत्याखाली आणणार. आणि म्हणून त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राच्या सिंहासनावरून खाली कोसळवलं, खाली काढलं. इंद्र दरदर भटकतोय. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. विष्णुदेवाला विनंती करते, देवा म्हणे काय हे मातवलंय तुम्ही, काय हे वाचवलंय या बळीराजाने, काय मातवलंय हे, तर त्याचा तुम्ही बंदोबस्त करा. विष्णूने नारायणाने त्या मातेला शब्द दिला की तुझ्या पोटी मी जन्म घेईन. आणि वामनरूपी अवतार झाला. त्या अवतारानं बळीराजाकडे तो गेला. त्याचे गुरु
बळीराजाचे गुरु शुक्राचार्य म्हणजे हा बाबा साधारण माणूस दिसत म्हणतो, हा साधारण दिसत, हा म्हणजे विष्णू आहे. पण बळीराजा काय नाही होता, तो त्याच्या दारात आलेला माणूस कधी विनमुख परत जाणार नाही, त्याची श्रद्धा होती, त्याचं व्रत होत आहे. म्हणतो चला असू द्या देवा, त्याच्या गुरुवारांना म्हणतो शुक्राचार्यांना, असू द्या विष्णू आला म्हणून काय झालं. आणि जर आज देवांचा देव नारायण जर माझ्या दारात मागण्यासाठी भिक्षुकसाठी आलाय आणि मी देऊ नाही म्हणताय, मी देणार. आणि मग वामनाने तीन पावलं जमीन मागितली, 3 पावलं जमीन मागितली. पहिल्या पावलामध्ये जमीन व्यापली, सगळी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग ब्रह्मांड व्यापलं. वामन म्हणतो आता तिसरं पाऊल ठेवून कुठे म्हणतो. बळीराजा शेवटीला नाही होता, निश्चय होता. म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर, आता काय करू. आणि मग वामनाने तिसरा पाय डोक्यावर ठेवला आणि मग त्या बळीला पाताळात मांडलं. इथपर्यंत कथा मला मिळाली मित्र. मी खरोखर धनावडे दादांना मी खरोखर सॅल्यूट हॅट्स ऑफ करीन. त्यांनी हा प्रश्न ज्या पद्धतीने विचारला ना मित्रांनो, त्यामुळे ह्या विषयाला 3 वर्ष लागली. बरं इथपर्यंत कथा सगळी मिळाली, चला. पण आकडी कोयतीचा विषय मिळेना. मग परवा अंबिकेश्वर प्रतिष्ठानाची 5-6 लोक सगळे आमचे संजय दादा मागाशी नाव घेतली, प्रदीप दादा असतील. आम्ही परवा बुवांना म्हणजे आमची थोडीशी जुगलबंदी चालूच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी एकत्र केलं आणि टी टॉपला CSTला हॉटेल बघून आम्हाला लाज वाटायला लागली. 100 रुपये कॉफी असेल तिथे. पण तरी पण आम्ही गेलो बुवांना. बुवा जर त्या दिवशी बाहेर होते, बोलत होते. मी म्हटलं आपलं गप बस त्याची 12 तारखेला काही तर कार्यक्रम बरोबर उडू आपण. बुवा बाहेर होतो, चला असू द्या. पण ते आपलं बोलत होते म्हणजे त्यांचं त्या दिवशी मला एक विषय समजला. प्रदीप दादांच्या आणि संजय दादांच्या माध्यमातून नावडे दादा PhD करतायत या विषयाची. आणि तो PhD शब्द इथं बसला फक्त मित्रांनो, इथं असा बसला. मी कार्यक्रमाला गेलो, त्यानंतर कार्यक्रम बघून आलो, झोपेतनं उठलो. दादा जर आज PhD करत असतील तर त्यांच्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी या गोष्टीवर PhD केली असेल. मग त्या लोकांना शोधले मी आणि तेव्हा मला आकडी कोयती मिळाली. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका, लांबरेवांचा प्रश्न शेतकरी किंवा बळीराजा यांच्या, आता तो ऐकत नाही, त्यांनी सांगितले. माझं उत्तर ऐका. जो मारणार आहे मित्रांनो, विषय तिथंच होता, पण मिळायला कसा तो बघा. विषय तिथंच होता. विशिष्ट लोक परंपरेनुसार किंवा प्रांतिक हरिवंश पुराण या कथांच्या वाचनात हा संदर्भ ज्याप्रमाणे येतो त्याचा मूळ गाभा खालीलप्रमाणे आहे. हा वर किंवा हा आशीर्वाद स्वतः भगवान विष्णू वामन अवताराने बळीराजाला दिला. एकदा मी त्यांना बाजू दिली होती, कृष्णाची बाजू दिली होती. तेव्हा बुवानी मला सांगितलं, बुवा इथून पुढं शोधा. आता विष्णूचा अवतार वामन आणि विष्णूचा अवतार कृष्णच आहे निश्चितपणे. आणि याची बाजू कशी घेतोय ते ऐका. फक्त 2 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स, 5 मिनिटं फक्त मला द्या. मी प्रश्नपद गाणार नाही, हे फक्त निवांत तुम्ही ऐकावं अशी माझी सगळ्यांची इच्छा आहे. ही परत मी आज मंडळाला, माझ्या मुंबई मंडळाला त्यांनी फक्त मान्य करावं. 99.99% विषय आहे आणि तो फक्त 1% तुम्ही मान्य करायचं, एवढी विनंती. नाही बुवा दुसऱ्या बनवणार नाही, मला दुसरी बारी नाही करून दिली तर चाललं. ह्या विषयात अजिबात नाही, मी प्रश्नपद राहत नाही, या विषयात होणार नाही. ऐका, हे पूर्ण तुम्हाला ऐकावं लागेल. ऐका, जेव्हा भगवान ही कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे. मुख्य गाभा फक्त मी सांगतो तुम्हाला. धनगरी ओव्या, या धनगरी ओव्या जेव्हा मी बुवा त्याच्या ॲस्ट्रोलॉजी टाकायला याच्यावर ऐका, म्हणून ज्या मिळाल्या मला त्या सांगतोय. धनगरी ओव्या मला मिळाल्या लोकगीतातल्या नोंदी. महाराष्ट्रातील धनगरी ओव्या, विशेषतः विठ्ठल बिरुदेव विरोबाच्या ओव्या या मला मिळाल्या. शेतकरी लोकगीताचं संकलन करणाऱ्या शोधनिबंधामध्ये बळीराजाचे उल्लेख खूप विस्ताराने येतात. अनिष्ट निवारणाचे रूप या ओव्यांमध्ये बळीराजाला जमिनीचं रक्षण मानले गेले. शोधनिबंधातील नोंदीनुसार ग्रामीण संस्कृती, ऐका एवढा फक्त विषय आहे, 2च मिनिटांचा. कमरेच्या आकडीने हातातील कोयती ही केवळ अवजार नसून हा अभेद्य कवच मानले गेले असे वर्णन मिळते. जोपर्यंत बळीराजा वंशाकडे, शेतकऱ्याकडे कष्टाची साथ देऊन सुरक्षित आहे तोपर्यंत त्याच्या शेतावर आणि कुटुंबावर, निसर्गावर किंवा दुष्ट शक्तींचे अरिष्ट किंवा संकट येणार नाही. या कारणाने साधना विष्णूच्या सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा अंश आहे. म्हणजे आकडीचं जे म्हणतात ना, ते ज्याचा आकार वक्र असतो, आकडी कशी असते तुम्हाला माहिती आहे, थोडीशी वाकडी वक्र, त्याच्यामध्ये सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा, विष्णूच्या अंकुश शक्तीचा अंश आहे. ती संकटांना अरिष्टांना रोखून करते. कोयती किंवा विळा पण म्हणतात, काही ठिकाणी कोयती म्हणतात, कोयता पण सुद्धा म्हणतात, कोयाती पण म्हणतात. सुदर्शन चक्रामध्ये कापण्याचे कृषीरूप मानले गेलेले आहे. आणि ह्या ओव्या सापडल्या कुठे, त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे. तो निश्चितपणे त्याची लेखक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात मित्रांनो, या धनगरी ओव्या तुम्हाला मिळतील. त्याचा उल्लेख मी निश्चितपणे त्या
ते जे लेखक आहेत त्यांचा उल्लेख करतो. तुम्ही पुण्यात जावा, तुम्ही नागपुरात जावा, नाशिकमध्ये जावा, तुम्हाला 1 ना 10 पुस्तकं देईल. ते ओव्या कशा आहेत ते थोडंसं एकदा ऐकवतो. अनिष्ट निवारणाचा संबंध एक ओव्यांमधील शस्त्र आणि देवाचे नाते. ग्रामीण भागात गायला जाणाऱ्या ओव्यांमध्ये केवळ वरदानाचा उल्लेख नाही तर देवांच्या सुदर्शन चक्राचे आणि बळीराजाच्या कोयतीचे नाते जोडलेले आहे. धनगरी ढोल आणि कैताळाच्या म्हणजे झांज तालावर रात्रीच्या वेळी जेव्हा हे कथेचे ओवे गायले जातात तेव्हा त्यातील काही ओळी अशा येतात. विष्णूचं चक्र तेच बळीची कोयाती, भुईचा पाठीराखा झाला हरी, कमरेला खोचली हिची धार आणि संकट पळालं दूरच्या दूर. लोकसमजुतीनुसार आणि हरिवंश पुराणानुसार जेव्हा म्हणाले बळीराजाला सुतल लोकांचा राजा बनवला तेव्हाची ही कथा आणि स्वतः द्वारपाल बनले नारायण, स्वतः द्वारपाल बनलेली ही कथा अनेक ग्रंथात तुम्हाला मिळेल. त्या धनगरी ओव्या आणखी तुम्हाला ऐकवतो. पयल नमन बळीराजाला ज्यानं भोईला हिरवीगार केली ग बाई, वामन धाडला पाताळी तरी भक्ती त्याची सुटली नाही. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये देवाची काठी पण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही टाकली नाही त्याच्यात, आकडीने कोयतीच टाकले, काठी पण असते शेतकऱ्याच्या हातात, ती आली त्याच्यामध्ये आहे का आवर्जून सांगतोय. दानवड दाना बसते म्हणून कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये काठी देवरायाची, दारी उभा नारायण गदा घेऊन राखण करतो माझ्या बळीराजाची. जोवर हाय ही कोयाती कमरेला तोवर अरिष्ट कशाचे गड्या, बळीचे राज्य हाय भुईवर, देव हाय आता पाठीशी खंबीर. ह्या ओव्या मला मिळाल्या आणि ह्याचं निश्चितपणे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये या सगळ्या ओव्या जशा तशा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिली फेरी संपवतो. जय जय महाराष्ट्र. सांगितला प्रश्न आपला प्रशांत जाधव महाबळेश्वर सातारा याच करून काळ्या काळ्या कलरची घोंगडी या सगळ्या चल चल माधवा